नमस्कार भयरसिकांनो. गावाकडची अस्सल गावरान भयाने नटलेली कथा ऐकायला प्रत्येकाला आवडते. म्हणूनच अशी एक भयकथा तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. कथेचे लेखक आहेत दीपक पाटील, श्रद्धादीप, आणि कथेचे नाव आहे आकरीत. संतराम वाणी गाढ झोपेत होता. त्याच्या घराचं दार धाडकन उघडलं गेलं आणि एक धूसर आकृती घरात प्रविष्ट झाली. ती सुगंधा होती. आतल्या खोलीत तारू आणि तिचा 8-10 वर्षांचा मुलगा झोपला होता. हळूहळू सुगंधा त्यांच्याकडे सरकली. झोपेत असलेल्या तारू आणि तिच्या मुलाचा झोपेतच जीव गुदमरू लागला. सुगंधा त्यांच्या नरडीचा घोट घेत होती. तारूच्या धडपडीने संतरामला जाग आली. तो पटकन तिकडे धावला. समोर सुगंधा पाहून त्याची पाचावर धारण बसली आणि एवढ्यात सुगंधा त्याच्याकडे वळली. आता ती त्याच्या समोर उभी होती. काळ्या नख्या असलेले आपले हात वर करून तिने संतरामचा गळा पकडला. तीक्ष्ण नख्या त्याच्या मानेत ऋतू लागल्या. सोड मला, मेलो मेलो. संतराम बोंबलत जागा झाला. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्याने इतके भीतीदायक स्वप्न पाहिले होते. सकाळचे 8:30 वाजत आले असतील. तारू घराची झाडलोट करत होती. त्याचा मुलगा ओटीवर खेळत बसला होता. संतराम अंथरुणातून उठला आणि ओटीवर मशेरी लावत बसला. बाहेर लोकांचा गलका वाढत चालला होता. मशेरी लावत संतराम तसाच उठून बाहेर आला. दरवाजातून बाहेर आल्यावर त्याने पाहिले, त्याच्या जुन्या घराच्या भोवती आता बघ्यांची चांगलीच गर्दी जमू लागली होती. त्यातल्या बऱ्यापैकी गडी माणसांना रात्रीचा प्रकार माहिती होता. जमलेल्या बाया बापड्यांना जास्त कल्पना नसल्याने त्या हळहळत होत्या. इतक्यात दौलतराव तिथे आले. झाल्या प्रकाराबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याच्या आविर्भावात ते वावरत होते. त्यांनी संतरामला इशारा केला. तसा संतराम पुढे झाला. दौलतराव आणि संतराम हिंमत करून त्या घरात जायला निघाले. जळून खाक झालेल्या दारातून ते आत शिरले. घरामध्ये खाली कोसळलेल्या छताच्या तुळ्यांचे निखारे अजूनही धगधगत होते. त्यातून वाट काढत ते कसेबसे मधल्या खोलीपर्यंत पोहोचले. तिथे राख आणि विस्तवाच्या ढिगाऱ्यात जळालेलं सुगंधाचं शव त्यांना दिसलं. सुगंधा मेल्याची खात्री झाल्यावर दोघेही माघारी वळले आणि घरातून बाहेर आले. बाहेर जमलेल्या गर्दीला उद्देशून पाटील बोलू लागले. हे बघा, कसल्याशा कारणानं समद्या घराला आग लागून सगळं जळून खाक झालंय. ती कासारीन आता जळून मेल्या, तेव्हा आता हिथं उभं राहून काय बी उपयोग नाही. समद्यांनी आपापल्या घराकडे निघा. असं बोलून पाटील स्वतः आपल्या वाड्याकडे जायला निघाले. संतराम वाणीही आपल्या घरी निघून गेला. दौलतराव वाड्यात पोहोचले. वरांड्यातील झोक्यावर बसून ते पानाचा विडा बनवू लागले. पाटलांच्या येण्याची वाट पाहत असलेल्या सुनंदाबाई बाहेर आल्या आणि विचारू लागल्या, काय हो मिली का सुगंधा? तेच बघायला गेला होता ना व? त्यावर पाटलांनी म्हणत होकार दिला. न राहून पाटलेनबाई बोलल्या, अहो पण जित्ती जाळायची गरजच होती का? पोलिसांना बोलून दिली असती त्यांच्या ताब्यात. हे बघा, जे झालंय ते बेसच झालंय. ती अवदसा अशी ऐकली नसती आणि पोलिसांनी काय पुरावा द्यायचा? बानामतीचा पुरावा कोर्टात चालतोय वय. त्यामुळे जे झालं ते बराबर झालं. तुम्ही डोसक्याला लई ताप करून घेऊ नका. पाटील विडा तोंडात टाकत म्हणाले. सुनंदाबाई होकार देत आपल्या कामाला लागल्या. सुगंधाला जाऊन आठवडा होत आला होता. गावात उगवणारा प्रत्येक दिवस आपल्यासोबत नवचैतन्य घेऊन येत होता. गावावरील संकट टळल्याने लोक फार खुशीत होती. बाया बापड्या जाणाईचे आभार मानत होत्या. एकंदरीत गावातले वातावरण फारच तजेलदार वाटू लागले होते. लोक आता गावामध्ये आणि शिवारामध्ये मुक्तपणे वावरू लागले होते. गावातली लहानगी पोरं विटीदांडू सुरपारंब्या खेळताना गावात नजरेस पडू लागली होती. भाद्रपद महिना संपत आल्याने आता भुईमुग काढणीला सुरुवात झाली होती. शिवारातील भुईमुगाच्या शेतामध्ये लोकांचे तांडेच्या तांडे दिसू लागले होते. पाऊस आता नसल्यात जमा झाला होता. इकडे दौलतराव पाटीलही आजकाल खूप खुश राहत होते. गावावरील संकट टळल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. त्यांच्या डोंगराकडील शेतातली भुईमुग काढणी चालू होती. महादो शिरपानी काही मजूर लावून काम नेटाने सुरू होते. पण ही कामं चालतच राहणार होती. किंबहुना आता हळूहळू कामं वाढतच जाणार होती. त्यामुळे पाटलांनी आज तालुक्याला जाऊन शंकरला भेटायचं ठरवलं होतं. ठरल्याप्रमाणे पाटील सकाळी 11 वाजता शंकरला भेटायला तालुक्याला निघाले. शंकरला भेटून पाटील सायंकाळी तालुक्यातून परत आले. शंकरची सेमिस्टर एक्झाम लवकरच संपणार असल्याने दिवाळीला तो 25 दिवस गावी येणार होता.
हे ऐकून सुनंदाबाई खुश झाल्या. इकडे संताराम वाणीही आता चांगला सुधारला होता. आपल्या बायकोची आणि पोराची काळजी घेत होता. दुकानात लक्ष घालून सणासुदीचे सामान भरत होता. भाद्रपद संपून आता अश्विन महिना सुरू झाला होता. गावातल्या लोकांना आता नवरात्रीचे वेध लागले होते. नवरात्रीत जानाईच्या मंदिराला रोषणाई करून 9 दिवस देवीची मनोभावे पूजा केली जात असे. गेल्या 8-9 महिन्यात गावात घडलेल्या त्या अभद्र घटनांना कंटाळलेली लोक आताचा हा सण दणक्यात साजरा करण्याच्या विचारात होती. सुगंधाच्या जाण्याने गावावर घोंगावणारं अनिष्ट टळलं होतं. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत दांड्या, लहान मुलांच्या विविध स्पर्धा, भजन कीर्तन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार होती. आबालवृद्धांच्या आवडीनिवडींची काळजी घेत कार्यक्रमाची रूपरेखा आखण्यात आली होती. बघता बघता दिवस सरले आणि नवरात्र सुरू झाली. गावात धामधूम दिसू लागली. रोजची शेतातली सर्व कामे शक्य तितक्या लवकर आटोपून लोक घराकडे परतू लागली. सायंकाळ होताच लोक जानाईच्या मंदिराजवळ जमू लागली. रोज रात्री 7 वाजता गावातीलच भार्गव बुवांचं प्रवचन असे. प्रवचन ऐकून लोक 8 वाजता घरी जात आणि जेवण आटोपून 9:30 वाजेपर्यंत परत मंदिराच्या आवारात येत. मग कधी दांड्या, कधी कीर्तनं, तर कधी लहान मुलांच्या स्पर्धा. रात्री 11-11:30 वाजेपर्यंत सर्व कार्यक्रम संपवून लोक झोपायला जात. हा आता जणू साऱ्या गावाचा नित्यक्रम होता. आज रात्री गावात तालुक्यातील प्रसिद्ध रामराव बुवांचे कीर्तन होते. सायंकाळी 5च्या दरम्यान पाटलांनी स्वतः जाऊन महाराजांना गावात आणले होते. रामराव बुवांचे कीर्तन म्हणजे आबालवृद्धांसाठी पर्वणीत जणू. कारण बुवा आपल्या मार्मिक पण विनोदी कीर्तन शैलीसाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे सायंकाळपासूनच गावात आज रात्री होणाऱ्या कीर्तनाची चर्चा होती. कीर्तन रात्री 9:30ला सुरू होणार होते आणि मग बुवा रात्री पाटलांच्या वाड्यावर मुक्कामाला थांबून सकाळी तालुक्याला जाणार होते. लोक जेवण उरकून 9 वाजल्यापासूनच मंदिराच्या आवारात घुटमळत होते. बाया बापड्यांनी लवकर येऊन सतरंजीवर जागा पकडली होती. सर्वजण बुवांची वाट पाहत होते. बुवा 9:30च्या दरम्यान आले आणि अभंगाला सुरुवात झाली. अभंगाला चाल लावून झाल्यावर बुवा एक एक करत अभंगातील कळव्यांची फोड करून लोकांना सांगू लागले. अधेमध्ये आपल्या विनोदी शैलीने टिप्पणी करत कीर्तन रंगात आले होते. लोक मंत्रमुग्ध होऊन कीर्तन ऐकत होती. अधेमध्ये विठ्ठल विठ्ठलचा नाद घुमत होता. तसे लोक जोशात येऊन टाळ्या वाजवत विठ्ठल नामाचा गजर करत होती. टाळकरीही बेभान होऊन टाळ कुटत होते. कीर्तनाला आता 1 तास होत आला असावा आणि मंडपाच्या खांबाला टेकून बसलेल्या भिवाच्या आईचा डोळा लागू लागला. शेतातल्या कामाने तिला थकवा आला असावा. काही वेळ तिने झोप आवरण्याचा प्रयत्न केला, पण खूपच झोप आल्याने ती उठली आणि गर्दीतून वाट काढत घराकडे निघाली. हळूहळू पावले टाकत ती म्हातारी आता गर्दीपासून दुरावत चालली होती. जवळपास सारा गाव कीर्तनाला जमल्याने गल्ली रिकामी होती. आज रस्त्यावरच्या दिव्यांच्या बटनाचा खटका ओढायचा राहिला असावा. त्यामुळे रस्त्यावर नेहमीप्रमाणे उजेड नव्हता. तुरळक घरांसमोर असलेला प्रकाश दिवा सोडला तर रस्ता अंधारातच होता. मध्येच एखादं भटकं कुत्रं तिच्यावर भुंकत होतं. तशी त्या कुत्र्याला ती शिव्या हसडत होती. मंदिराकडील कीर्तनाचा आवाज आता धुसर होत चालला होता आणि अचानक त्या म्हातारीच्या मागील अंधारात चालत कुणीतरी तिचा पाठलाग करू लागलं. काहीतरी होतं. अंदाजे 4-5 फूट उंचीचं, केसाळ असं. सर्वांगाभर हातभर लांब केस होते. हातपाय हे अवयव आहेत की नाही नक्की सांगता येत नव्हतं, पण आकार मानवी होता आणि त्या केसाळ धडावर एक गोलाकार डोकं होतं. तीही केसांनी आच्छादलेलं. फरफटत चालत आपल्या किनट आवाजात हिडी सासत जिभल्या चाटत काहीतरी येत होतं. त्याचे ते हातभर लांब केस त्याच्या मागून रस्ता साफ करत आहेत की काय असा भास होत होता. गल्लीतलं एक भटकं कुत्रं या प्रकाराने घाबरून बोंबलत मागे येऊन म्हातारीसमोर पुढे दिसेनासं झालं आणि एक कुचकट घाणेरडा वास नाकात घुसल्याने भिवाची आई दचकली. मागून चालणाऱ्या फरफटीचा आवाजही आता थांबला, पण तो आवाज म्हातारीच्या तीक्ष्ण कानांनी ऐकला होता. कुत्रं एवढ्या वेगाने पळालं म्हणजे त्यानं काहीतरी विचित्र पाहिलं आहे हे म्हातारीने हेरलं होतं. समोर उभं असलेलं ते काय आहे हे म्हातारीला क्षणभर उमगलंच नाही. डोक्यापासून खालीपर्यंत सर्वांगावर हातभर लांब केसात, तोंड कान नाक काहीही समजत नव्हतं आणि एका क्षणात म्हातारीने जाणलं हे आपलं मरण आहे. म्हातारीच्या कंठातून आवाज येण्याआधी ते केसाळ तिच्यावर झेपावलं. 1-2 मिनिटांच्या संघर्षानंतर म्हातारी थंड होऊन रस्त्यावर पडली. तिचं अंग हळूहळू काळवंडू लागलं. नरडीच्या भागातून उघळणारं रक्त रस्त्यावर पसरलं
आणि ते केसाळ पाय फरफटत समोरच्या अंधारात नाहीसं झालं. कीर्तन संपल्यावर गावात खऱ्या तमाशाला सुरुवात झाली. कीर्तन ऐकून येणाऱ्या लोकांनी रस्त्यावर पडलेलं म्हातारीचं मडं पाहिलं आणि साऱ्या गावात गोंधळ उडाला. पुढील 15-20 मिनिटात सारा गावच तिथे जमा झाला. कीर्तनकार रामबुवा आणि दौलतरावही आले. मृतदेहाची अवस्था बघता मागील प्रकरणांसारखीच हत्या झाल्याचे उघड होते. म्हातारीची कातडी काळवंडली होती आणि नरडीचा घोट घेण्यात आला होता. तो प्रकार पाहून अख्खा गाव आणि दौलतरावही हादरून गेले. अख्ख्या गावाने मिळून सुगंधाला जिवंत जाळले होते, पण ती अवदसा गावाचा पिच्छा सोडायला तयार नव्हती. साऱ्या सणासुदीच्या वातावरणावर दुःखाचे विरजन पडले. सारा गावात जणू कोम्यात गेल्यासारखा झाला. गर्दीत कुजबूज पुन्हा चालू झाली. त्या चिटकणीचंच काम आहे. आता काय बी खरं नाही गावाचं. समध्यासनी गिळणार ही अवदसा. गाव सोडायला लागतोय आता. इथं आता कोणी बी साबूत नाही. दौलतराव निशब्द होऊन काही वेळ तसेच उभे राहिले. समोर पाहिलेला प्रकार फारच भयंकर होता. सुगंधाला कायमचा संपूर्णही पेच सुटला नव्हता. किंबहुना आता तो आणखीनच क्लिष्ट बनला होता. सुगंधा जिवंत होती तोपर्यंत निदान तिला जबाबदार धरता येत होतं. पण आता काय करायचं? कोणाला जबाबदार धरायचं आणि हे कसं थांबवायचं? दौलतरावांच्या डोक्यात विचारांच्या मुंग्यांचं एक भलं मोठं वारुळच तयार झालं. आपला सामना आता एका अनिष्ट आणि अदृश्य अशा ताकदीशी आहे हे त्यांना कळून चुकलं. पण अशा सैतानी ताकदीशी कसं लढावं हा मोठा प्रश्न होता. पण काहीतरी मार्ग काढावाच लागणार होता. कारण मागील 8 ते 10 महिन्यात गावाने खूप सोसलं होतं आणि अजून पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना करणंही भयंकर होतं. मार्ग तर काढावाच लागणार होता. पाटलांसोबत उभे असलेल्या रामबुवांनी तो मृतदेह पाहिल्यावर त्यांनाही धक्का बसला. म्हातारीची काळवंडलेली कातडी आणि नरडीचा घेतलेला घोट पाहून हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे हे त्यांनी जाणलं असावं. त्यांनी पाटलांना इशारा करत गर्दीतून बाजूला काढलं आणि ते बोलू लागले. दौलतराव, हे काहीतरी भुताटकीचं प्रकरण दिसतंय. लवकरच एखाद्या जाणकाराला घेऊन या आणि काय तो सोक्षमोक्ष लावा, नाहीतर गावातल्या लोकांचं जगणं मुश्किल होऊन जाईल. मलकापुरात नानू भगत नावाचे एक प्रसिद्ध मांत्रिक आहेत. तुम्हाला हवं असेल तर मी पत्ता देतो. त्यांना जाऊन भेटा, तुमची काहीतरी मदत होईल. दौलतरावांनी मानेनेच होकार दिला, पण त्यांचं लक्ष मात्र गर्दीकडे होतं. भेदरलेली लोक बघून त्यांचं काळीज तीळ तुटत होतं. गावातल्या लोकांना आणि स्वतःला असं हतबल बघून ते फारच दुःखी झाले असावे. पण पुढच्याच क्षणी स्वतःला सावरत ते पुन्हा गर्दीकडे गेले. लोकांना सूचना देऊन ते आता अंत्ययात्रेच्या तयारीला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी रामबुवांना बसमध्ये न बसवता पाटील त्यांना आपल्या जीपमध्ये घेऊन स्वतः तालुक्याला निघाले. रामबुवांसोबत जाऊन त्यांना नानू भगताला भेटायचे होते. गावातील वातावरण आणखी कलुषित होण्यापूर्वीच त्यांना यातून मार्ग काढायचा होता. रामबुवांच्या सांगण्याप्रमाणे नानू भगत त्यांना मदत करू शकत होता. या कामासाठी आता आणखी उशीर करून चालणार नव्हते, कारण कदाचित येणारी प्रत्येक रात्र आपल्यासोबत मृत्यूचा तांडव घेऊन येणार होती. आधीच बेदरलेल्या गावाला आणखी धक्के सोसणार नव्हते. परिस्थिती आणखी चिघळण्यापूर्वी यातून मार्ग काढणे गरजेचे होते. सकाळी 11:30च्या दरम्यान पाटील रामबुवांसोबत तालुक्यात पोहोचले. नानू भगताच्या पत्त्यावर पोहोचायला त्यांना पुढील 15 मिनिटे लागली असावी. तिथे पोहोचल्यावर पाटलांना आपल्या समस्या घेऊन येणाऱ्या लोकांची रांगच रांग दिसली. पण रामबुवा भगताच्या ओळखीचे असल्यामुळे पाटलांना वाट पाहावी लागली नाही. रामबुवा थेट त्यांना नानू भगताकडे घेऊन गेले. पुढच्या 15 मिनिटात पाटलांनी आपल्या गावात मागील 10 महिने चालू असलेल्या अजब प्रकाराबद्दल नानू भगताला सांगितले. सर्व काही ऐकून घेतल्यावर काहीशी चिंताक्रांत मुद्रा करून नानू भगत बोलू लागला. हे बघा पाटील, तुम्ही त्या कासारणीला जाळली खरी, पण ती चिटकीन भूत बनून परत आली आहे तुमच्या गावात. तिचा बदला घ्यायला. पण काळजी करू नका, एक उपाय आहे माझ्याकडे. थोडं खर्चिक काम आहे, पण कायमचा उपाय होईल. नानू भक्ताच्या शब्दांनी पाटलांना धीर आला असावा, आणि कायमचा उपाय होणार असेल तर कितीही खर्च करायची त्यांची तयारी होती. पाटलांनी नानू भगताला आजच सोबत येऊन काय ते उपाय करण्याची विनंती केली. नानू भगताने पाटलांना 4:30 नंतर गावी जाऊन आजच काय ते करू असं सांगितलं. नानू भगताची आजच गावी येण्याची तयारी पाहून पाटील खुश झाले. सायंकाळी 4:30ला न्यायला येतो असं सांगून पाटील रामबुवांसोबत परत जीपमध्ये बसले. पुढील 10 मिनिटात त्यांनी रामबुवांना त्यांच्या घरी सोडले. दुपारचे 1 वाजत आले होते. अजून 3.5 तास वेळ होता. त्यांनी शंकरकडे जाऊन दुपारचे जेवण त्याच्यासोबतच करण्याचे ठरवले. शंकरला भेटल्यावर पाटलांनी गावात घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला आणि गावी परत जाताना नानू भगतला सोबत घेऊन जात असल्याचेही सांगितले. शंकरला अशा भुताटकीच्या प्रकारावर फारसा विश्वास नव्हता.
त्यात या नानू भगताबद्दल तो ऐकून होता. नानू भगत हा मांत्रिक म्हणून प्रसिद्ध असला तरी बरेच लोक त्याला ढोंगीही मानत होते. पण दौलतरावांनी ठरवलंय तर योग्य विचार केलाच असेल असं म्हणून तो काहीही बोलला नाही. दुपारी 4च्या दरम्यान पाटील शंकरच्या हॉस्टेलवरून नानू भगतला घ्यायला निघाले. 15 मिनिटात नानू भगतच्या इथे पोहोचल्यावर त्याने पाटलांना सामानाची एक भली मोठी यादी दिली. या यादीत यज्ञ सामग्री, खारीक, खोबरे, सुपाऱ्या, धूप, अगरबत्ती असं बरंच काही सामान होतं. पाटलांनी नानू भगताला गाडीत बसवला आणि गाडी घेऊन ते बाजारपेठेतील पूजा सामग्रीच्या दुकानात गेले. अर्ध्या तासात सगळे सामान गाडीत भरून गाडी पुन्हा सोनगावकडे निघाली. गावात पोहोचताच नानू भगत चौकातच उतरला आणि मी पायीच फिरून गाव पाहतो असं म्हणत चालू लागला. मग पाटलांनीही गाडी चौकातच उभी केली आणि त्याच्यासोबत चालू लागले. पाटलांसोबत फिरणाऱ्या विचित्र वेशातील मांत्रिकाला पाहून लोक पाटलांच्या सोबत चालू लागले आणि इशारानं त्या मांत्रिकाबद्दल विचारू लागले. पाटलांनी मांत्रिकाला गावात आणण्याचा उद्देश लोकांना सांगितला. तशी लोक खुश झाली. पाटलांनी नानू भगतला संतराम वाण्याचं जाळलेलं ते घर दाखवलं. चित्र विचित्र हावभाव करत, तोंड विचकटून, काहीतरी पुटपुटत नानू भगत त्या घरासमोर थोडा वेळ उभा राहिला आणि तो पाटलांना बोलला. त्या बाईचा आत्मा इथल्या घरातच राहतोय. आपल्याला विधी या घरासमोरच्या जागीच करावा लागेल. रात्री 10 वाजता विधी चालू करू. बघूया कुठे पळते ती अवदसा. आज तिचा शेवटच करू. नानू भगतचं हे बोलणं ऐकून पाटील आणि सोबतची गर्दी फारच खुश झाली. आज रात्री डोळ्यांना चांगलाच खुराक भेटणार असल्याने तरुण पोरं चेकाळली. नानू भगत आणि पाटील गाडीत जाऊन बसले आणि गाडी वाड्याच्या दिशेने निघून गेली. नानू भगत गावात आल्याची बातमी बघता बघता साऱ्या गावात पसरली. साऱ्या गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. लोक आतुरतेने रात्र होण्याची वाट पाहू लागली. बेदरलेल्या आयबायांनी मनोमन पाटलांचे आणि जानाईचे आभार मानले आणि ही अवदसा कायमची निघून जावी म्हणून प्रार्थनाही केली. रात्री 9:30च्या दरम्यान पाटील, नानू भगत, शिरपा आणि महादू वाड्यातून बाहेर पडले. शिरपा आणि महादूकडे विधीचे सर्व सामान भरलेल्या 2 पिशव्या होत्या. हातात टॉर्च घेऊन पाटील पुढे चालत होते. संतराम वाण्याच्या जुन्या घराकडे जाणाऱ्या पाटलांना पाहून हळूहळू लोकही त्यांच्या मागून चालू लागले. त्या जळलेल्या घरासमोर पोहोचेपर्यंत 50-60 लोक जमा झाले होते. त्यात काही 10-12 वर्षांची मुलंही होती. नानू भगतांनी त्या मुलांना त्वरित घरी जायला सांगितले. आता नानू भगत त्या जळलेल्या घरासमोरील रस्त्यावर फतकल मांडून बसला. त्याने विधीचे सामान त्याच्या बाजूला ठेवायला सांगितले. सोबत आणलेल्या विटा मांडून त्याने एक छोटासा होम तयार केला. त्याच्या बाजूला होमाचे सामान मांडण्यास त्याने सुरुवात केली. गर्दी अधीर होऊन हे सगळं पाहत होती. पुढील 20 मिनिटे नानू भगत तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत ते सर्व सामान मांडत होता. आता 10 वाजत आले होते. होमाची सगळी तयारी झाली होती. नानू भगतने वरती पाहत पाटलांना आणि सगळ्या गर्दीला मागे हटण्यास सांगितले. पाटलांनी आपल्या हातातला टॉर्च तसाच चालू ठेवून खाली ठेवला आणि लोकांना मागे हटण्याबद्दल सांगून ते स्वतःही मागे जाऊ लागले. नानू भगतापासून अंदाजे 200 मीटर मागे आल्यावर पाटलांनी एवढं लांब बस का म्हणून विचारलं. तसं त्याने ठीक आहे तिथंच थांबा असं सांगितलं आणि होम पेटवला. होमात समिधा टाकत त्याने मोठमोठ्याने मंत्रोच्चारण सुरू केले. विचित्र हावभाव करत, मोठमोठ्याने ओरडत त्याने विधी चालू केला. दूरवर उभी असलेली गर्दी डोळे विस्पारून हे सर्व पाहत होती. आता कोणत्याही क्षणी आपल्याला भूत दिसेल अशी त्या गर्दीची अपेक्षा असावी. विधी सुरू होऊन जवळजवळ अर्धा तास झाला, पण नानू भगतच्या सभोवती कसलीही हालचाल जाणवत नव्हती. विचित्र हावभाव करत, मोठमोठ्याने ओरडत त्याचे मंत्रोच्चारण सुरूच होते. गर्दीतली म्हातारी माणसं आता विडी पेटवू लागली. तरुण पोरंही काहीशी वैतागून चला पाराकडे निघूया म्हणत खुणावू लागले आणि इतक्यात काहीतरी हालचाल जाणवली. अचानक नानू भगत बसलेल्या भागात वेगाने वारा वाहू लागला. त्या प्रकाराने भगत काहीसा दचकला आणि आजूबाजूला पाहू लागला, पण काहीही दिसलं नाही. त्याने मंत्रपठण सुरूच ठेवलं आणि इतक्यात त्याच्या डोक्यावरचे ते लांब सडक केस वरती उचलले जाऊ लागले. गर्दीला नानू भगतचे ते उंचावलेले लांब केस स्पष्ट दिसत होते. लोक डोळे फाडून ते पाहत होती. भक्ताच्या मागे काही दिसते का तेही पाहत होती, पण काहीही दिसत नव्हते. दौलतराव इशाराने भगताला त्या केसांबद्दल सांगत होते, कारण उंचावलेले केस भगताच्या लक्षात आले नसावे. तो विचित्र हावभाव करत ओरडतच होता आणि अचानक त्या उंचावलेल्या केसांसोबत तो उचलला जाऊ लागला. त्या प्रकाराने नानू भगत जोराने ओरडू लागला. तो फारच घाबरला असावा, पण गर्दीला वाटले की ही त्याच्या दिव्य शक्तीची कमाल असावी. नानू भगत आता चांगला 7-8 फूट उंच उचलला गेला. लोक भान हरपून तो नजारा पाहत होती आणि इतक्यात नानू भगत जोराने वाचवा वाचवा
ओरडू लागला तशी गर्दी दचकली. बघता बघता नानू भगताचा आवाज घोगरा होऊ लागला. त्याचा गळा आवळला जात असावा. भेदरलेली गर्दी आता अजून काहीशी मागे सरकली आणि अचानक भगताच्या गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. अनेक भीषण गुरगुर ऐकू आली. तशी घाबरलेली लोक वाट मिळेल तिकडे सैरावैरा पळू लागली. लोक बेभान होऊन पळत होती. एका म्हाताऱ्याचं धोतर सुटलं. निर्यातलं विड्यांचं बंडल खाली पडलं. म्हातारं धोतर तिथंच सोडून लंगोटवर तसंच पळालं. एका तरुणानं ते विड्यांचं बंडल हळूच खिशात टाकून घर गाठलं. नानू भगताची ती अवस्था पाहत तिथेच थबकलेल्या दौलतरावांना गदागदा हलवून पानावर आणत शिरपा आणि महादू त्यांना वाड्याकडे घेऊन गेले. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्या पुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.